श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आपल्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान मुले असतात, सतत चिडचिड करत असतात, किरकिर करत असतात. आपल्याला त्यामागचं एक्झॅक्ट कारण माहीत नसतं. काही मुलांची फिजिकली हेल्थ व्यवस्थित नसते, जसे की पोटात दुखणे किंवा दुसरं काही दुखणं असेल तर ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे सुद्धा लहान मुले चिडचिड करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नजर लागणे किंवा दृष्ट लागणे. जर आपल्या घरातील लहान मुलांना नजर लागली किंवा दृष्ट लागलेली असेल तरीसुद्धा लहान मुले सतत चिडचिड करतात. तर नक्की दृष्ट लागणे म्हणजे काय किंवा नजर लागणे म्हणजे काय आणि जर ती आपल्या मुलांना लागली असेल तर ते कसे ओळखावे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. लहान मुलांना खरंच नजर लागली आहे का व त्यावर काय उपाय करायचे हे सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. शास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्रातही नजर लागणे आणि काढणे असे सांगितले जाते. तर नजर लागणे म्हणजे काय? तर नजर लागणे म्हणजे नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. जेव्हा मुले चिडचिड करतात, विनाकारण रडत राहतात किंवा दूध किंवा खाणे-पिणे बंद करतात आणि आजारी पडतात, तेव्हा आपल्या घरातील जे काही मोठी माणसे असतात, वडीलधारी माणसे असतात, ते काय बोलतात, की मुलांना वाईट नजर लागलेली आहे. काही लोकं अशा गोष्टींना अंधश्रद्धेचे देखील नाव देतात. पण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टी नाकारता येत नाहीत. त्यातलीच ही एक गोष्ट म्हणजे नजर लागणे. शास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्रातही नजर लागणे आणि काढणे असे सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रात नजर लागणे म्हणजेच नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. यानुसार वाईट नजर फक्त लहान मुलांवरच नाही तर कोणतीही इतर व्यक्ती, नोकरी, व्यवसाय किंवा घरावर देखील परिणाम करू शकते. तुम्हाला माहीत आहे का की वाईट नजर कशी लागते, दृष्ट कशी लागते आणि जर दृष्ट किंवा वाईट नजर जर लागली असेल तर ती दूर कशी करायची? तर चला तर बघूयात वाईट नजर कशी लागते. तर नवजात किंवा लहान मुलं जे असतात त्यांना अनेकदा नजर लागते. खरं तर लहान निरागस मुलं आकर्षक असतातच आणि गोंडस देखील असतात आणि ती सगळ्यांना त्यांच्या आकर्षित देखील करतात. कुटुंबातील सदस्यांसोबत इतर लोकही मुलांशी जोडले जातात. लोकांना कधीही मुलांचे नुकसान करायचे नसते. कधी-कधी एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह देखील त्या मुलांबद्दल बोलते. परंतु काही लोकांची दृष्टी जड असते. त्यामुळे मुलांना नजर लागते आणि त्यामुळे मुले आजारी पडून चिडचिड करून किरकिर करतात. कधी-कधी मुलांच्या डोळ्यांचा रंगही बदललेला दिसून येतो. अगदी सुकलेली देखील दिसतात. पण घरगुती उपायाने तुम्ही मुलाची वाईट नजर दूर करू शकता. जर तुमच्या मुलांना देखील नजर लागली असेल, तुमची मुले चिडचिड करत असतील, तर तुम्ही अनेक प्रकारे त्यांची नजर काढू शकता, दृष्ट काढू शकता. त्यातीलच एक प्रकार म्हणजे पाने आणि फुले. तर तुमची मुले खूप रडतात आणि चिडचिड करत करत असतील, तर तुम्हाला एक काम करायचं आहे. तांब्याचं एक भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये ताजे पाणी आणि ताजी फुलं ठेवायची आहेत. लक्षात ठेवा की ताजे पाणी आणि ताजी फुलंच असली पाहिजेत. तर हे जी ताजी फुले आणि ताजे पाणी आहे ते मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 11 वेळा गोल फिरवून काढायचे आहे आणि त्यानंतर ती जी पाणी आणि फुले आहेत ते एका कुंडीमध्ये टाकायचे आहेत. यामुळे वाईट नजरचा प्रभाव कमी होतो व मुलांची नजर देखील निघून जाते. तर हा झाला पहिला प्रकार. तर दुसऱ्या प्रकारे सुद्धा तुम्ही नजर काढू शकता. तर दुसऱ्या प्रकारे कधी नजर काढू शकता जर तुमची मुले स्तनपान करत आहेत, तुमची मुले दूध पित आहे, पण तुमची अचानक जर मुले दूध पिताना चिडचिड करायला लागली, दूध पिण्यास नकार द्यायला लागली, किरकिर करायला लागली, तर काय करावे? म्हणजे अशा प्रकारे सुद्धा त्यांना नजर लागू शकते. तर वाईट नजरेमुळे जेव्हा मुलं दूध पिणे बंद करतात, तेव्हा शनिवारच्या दिवशी लक्षात ठेवा, शनिवारच्या दिवशी तुम्ही थोडे कच्चे दूध बाळाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा गोल गोल फिरवावे आणि नंतर हे दूध फक्त काळ्या कुत्र्यालाच प्यायला द्यावे. अशा प्रकारे जर तुम्ही त्यांची दृष्ट काढली तर त्यांची दृष्ट निघते व त्यांच्यावर वाईट परिणाम न होता ते व्यवस्थित दूध प्यायला चालू करतात. तिसऱ्या प्रकारे ज्या प्रकारे तुम्ही नजर काढू शकता तो प्रकार म्हणजे मोहरी, मीठ आणि मिरचीचा उपाय. हा उपाय अत्यंत लोकप्रिय आहे. म्हणजे खूप सारी लोक या प्रकारे दृष्ट काढतात. तरी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडे मीठ, थोडी मोहरी, लसूण आणि कांद्याचे साल आणि सुक्या लाल मिरच्या घेऊन
मूठ घट्ट करा आणि मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा फिरवा आणि सर्व काही एका जाळामध्ये किंवा आगीमध्ये जाळून टाका. अशा प्रकारे केल्याने तुमची लहान मुलाची दृष्ट ही निघून जाते. दृष्ट काढण्यासाठी पुढचा पर्याय म्हणजे हा पर्याय म्हणजे अत्यंत सोपा पर्याय म्हणजे नुसतं मीठ. तर तुम्हाला या प्रकारे दृष्ट काढण्यासाठी काय करायचं आहे, म्हणजेच मिठापासून नजर काढण्याचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करताना आपल्या मुठीत थोडे मीठ घेऊन मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा फिरवायचे आहे आणि ते मीठ पाण्यात सोडून द्यायचे आहे. हा अत्यंत सोपा प्रकार आहे. पण लक्षात ठेवा, मीठ अशा पाण्यात टाका ज्याचा रस्ता घराच्या बाहेरील बाजूस जातो किंवा मीठ घेताना तुम्हाला एक मोठं जर मीठ भेटलं तर ते अतिउत्तमच असेल. दृष्ट काढण्याचा शेवटचा प्रकार म्हणजे दुधातील साखरेचा उपाय. लहान मुलांना वाईट नजर लागल्यावर दुधामध्ये थोडी साखर मिसळून मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा फिरवून काढून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. हे देखील वाईट नजरचा प्रभाव दूर करते आणि तुमच्या मुलांची चिडचिड, किरकिर थांबवून तुमच्या मुलांची लागलेली दृष्ट दूर करते. तर आत्ता सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांची दृष्ट काढू शकता. जर तुमच्या मुलांना नजर लागली असेल, तुमची मुले सतत चिडचिड करत असतील, तर अशा प्रकारे दृष्ट काढून तुम्ही त्यांची नजर लागणे दूर करू शकता किंवा त्यांची चिडचिड, रडणे, किरकिर करणे थांबवू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात आधी महत्त्वाचं सबस्क्राईब करून इतरांना देखील शेअर करा.